आज आपण डायरेक्ट 4ला उठून कामं चालू केली बरं का. कारण जीवाला अजिबात बरं वाटत नव्हतं. कसं आहे ना, दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं. आता कसं आहे ना, आपलं किती पण अंग दुखू द्या, नाहीतर इकडचं जग तिकडं होऊ द्या, पण सकाळी मुलांना स्कूलला सोडवायचं काम काय कधी आपल्याला चुकलं नाही. मुलांना स्कूलला सोडून आले आणि जेच अंगावर पांघरून घेऊन झोपले का नाही, तर डायरेक्ट 4लाच उठले. आणखी तर पूर्ण उन्हाळा पण चालू झाला नाही आणि उष्णतेने तर आपली एवढी हालत बिकट झाली ना, आज तर बाहेर एवढ्या साळुंक्या ओरडत होत्या ना, म्हटलं आता त्यांना काय झालंय काय माहिती. आता आज आपलं एवढं अंग दुखतंय पण आपलं काय चेहऱ्यावरचं हसू कमी होत नाही बरं का. त्यामुळे सगळ्यांना प्रश्नच पडतो की आपण कधी आजारीच पडतो की नाही. आपण ज्यादा आजारी पडत नाही तेच चांगलं आहे बरं का. आपण जर आजारी पडलो ना, पूर्ण घराची वाट लागती सगळी. आपल्या बरोबर सगळे बेजार होत असते, ते रडकुंडी आणत असतो आपण सगळ्यांना. अंगावर दुखणंच निघत नाही आपल्याला. माझं रडगाणं सांगता सांगता हे सांगायचं राहूनच गेलं की बागेतील फुलं दाखवती मी तुम्हाला. आता मांडव बनवला तेव्हाचा पण ब्लॉग टाकलेला आहे मी. आता त्यावर मस्त पैकी वेल पसरले. इकडं मुलं पण स्कूल वरतून आलेली होती, मग त्यांना पहिलं चेंज वगैरे करायला सांगितलं. फ्रीजचं चालू होतं, मला थोडीफार हेल्प करू लागायचं का. मला तर दिवसभर आहे ना, उन्हामुळे अजिबात बाहेर निघू वाटत नाही बरं का. असं वाटतं की कधी संध्याकाळ होईल. संध्याकाळी बाहेर वातावरण थोडस फ्रेश असतं. आता संध्याकाळी मला थोडस बरं वाटायला लागलं होतं, मग बसले होते क्रिस सोबत मस्ती करत. स्वयंपाक तर झालेला होता, मग म्हटलं उद्याची तयारी तरी करावं, कारण सकाळचं उठल्यावर असले उद्योग करायला काय टाइम भेटत नाही.